सकाळी सकाळी इथे देवांचं सुरू होतं फुलझडी जाळणं, कारण त्याला फुलझडीचं पॅकेट सापडलं आणि त्याचं असं म्हणणं होतं की आईचा आज बर्थडे आहे, सो मला हे करायचंच आहे. सो त्याचं ते सुरू होतं. बाबा पेपर वाचत बसले होते, आईंची देवपूजा सुरू होती, आमचा नाश्ता वगैरे झाला, आम्हीसुद्धा छान रेडी झालो आणि आलो खांबोऱ्याला आमच्या शेतात. आणि तिथूनच मग जाणार होतो मामाकडे सुद्धा, कारण मामांनासुद्धा भेटायचं होतं. सो शेतात आल्या आल्या ना मन अगदी प्रसन्न झालं ही केळीची झाडं बघून, कारण जेव्हा ऑक्टोबरमध्ये आम्ही आलेलो तेव्हा अगदी छोटी छोटी रोपं होती आणि आत्ता 2-3 महिन्यात ती केळीची झाडं एवढी छान उंच वाढली आहेत ना, तर ते बघून खूप छान वाटलं. तसं पण शेतात आलं ना एक वेगळंच समाधान मिळतं. ती मोकळी हवा, ते खळखळणारं पाणी, एकदम मन अगदी शांत होऊन जातं. इथे कापूस होता, कापूस आता काढून झाला आहे, तर तिथे गहू आणि कांदा लावलेला आहे. या शेतातसुद्धा संत्र्याची झाडं होती जुनी, ती तोडली कारण संत्रा येत नव्हता. तिथे पूर्ण आता गहू लावलेला आहे आणि एकाच शेतात आमची आता संत्र्याची झाडं आहेत. सो जसं देवांशला पाणी दिसलं तसं देवांश तिथे जाऊन पोहोचला, कारण त्याला पाणी, चिखल हे खेळायला फार आवडते, म्हणजे मातीत खेळायला, कारण हे इथे अनुभवायला त्याला मिळत नाही, खेळायला मिळत नाही. सो आम्हीसुद्धा त्याला काही म्हणत नाही तिथे गेल्यावर, तो मनसोक्त तिथे खेळला. गव्हाला पाणी देण्याचं काम सुरू होतं, मामा शेतातच होते. सो हे सगळं बघून ना खूप छान वाटत होतं. पण हे जेवढं दिसताना छान दिसतं, पण त्याच्या मागे मेहनत किती असते ना हे एका शेतकऱ्यालाच माहिती. शेती म्हणजे फक्त जमिनीचा तुकडा नाही, तर ती आपली आई आहे, तिच्यामुळेच आज आपण आहोत ह्याची जाणीवसुद्धा असणं गरजेचं आहे. आणि हेच वारंवार आम्ही देवांशला सुद्धा सांगत असतो की इथं पिकतं तेच आपण खातो आणि आपल्याला त्याची किंमत कळाली पाहिजे. सो असं मामांसोबत खूप साऱ्या गोष्टी झाल्या. त्यानंतर मग मामांकडे यायला निघालो आणि देवांचं होतं की मी नानाजींच्या गाडीवरच जाणार. सो तो गेला मामांसोबत घरी, आम्हीसुद्धा घरी आलो. सगळ्यांसोबत गप्पा गोष्टी झाल्या, नाश्ता झाला. त्यानंतर मी जयश्रीला आणि मामींना वाण दिलं आणि निघालो परत येण्यासाठी. सो ही ज्वारी आहे ती आम्ही आणली, आमच्या शेतातलीच आहे. सो देवांश ती डोक्यावर घेऊन गाडीपर्यंत आणत होता, त्याला ती फार मजा वाटत होती. सो संध्याकाळी आईंचा बर्थडे सेलिब्रेट होणार आहे. सो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.